बोला आमदार साहेब. नमस्कार. नमस्कार. काय अडचण होती शेताबद्दल? काय म्हणजे बरेच दिवस पाऊस नाही, पाणी असं. तर ठिबक वगैरे काही केलेलं आहे का? नाही, काही नाही गेलं. तर मग ठिबकला जवळजवळ 90% सबसिडी ठिबक सिंचन करून घ्यायचं होतं. हां, तुमची फाईल वाटलंच तर माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला मंजूर करून देईन. तुमचा भाग कोणता? फुलंब्री का? कन्नड. अच्छा, कन्नडचे एक तुम्ही प्रॉपर? मग आमच्याच तालुक्याचे. ओके. या, आणि यांची समस्या काय? या ना, आम्ही या ना, उभं राहा ना, या ना. तुम्ही कोणत्या तालुक्यात असो, तुम्ही आमचे काय म्हणतात ते मित्र आहे. बोला. काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? काय अडचणी शेतीमध्ये? असं काय प्रॉब्लेम होतोय बुवा? असं आपण पिकाच्या हमी भावासाठी लढतोय, शासनासाठी आपण निवेदनं वगैरे दिलेली आहे, तर पिकासाठी लढतोय. 500 रुपये महिना चालू करावा, असं करावा, तर ते झालेलं आहे चालू ऑलरेडी. तर आपली मागणी अशी का बाबा 500 रुपयामध्ये आजकाल काही होत नाही. महिन्याला पण 10 रुपये रोजचे जरी खर्च केले तर 300 रुपये होत्या. तर निदान 5000 रुपये महिन्याला पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना, गोरगरिबांना. तसं तुमचं असं मेन काय आहे, असं सोर्स काय इन्कमचा? तुम्हाला मुलं बाळं किती, काय, कुठं शिक्षण घेता, काय तुम्हाला कशा अडीअडचणीला सामना करणं पडतो बा? असं शेतकरीविषयी मला पहिल्यापासूनच शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे. मी शेतकरी लोकनेता आहे आणि मी प्रत्येक गावाला, तो माझ्या तालुक्यातलाही नसला पण माझ्या देशाचा असला, मला अभिमान आहे. आणि मी देशाच्या शेतकऱ्यासाठी मी भरपूर वेळा उपोषणं केलेली आहे, मोर्चे काढलेले आहे, तर हितासाठी. तर तुम्ही बोला ना, तुम्हाला काय अडचणी? तुम्हाला कोण शासकीय कर्मचारी वगैरे काही फाईल मंजूर करत नसाल तर माझ्याशी तुम्ही त्वरित संपर्क साधू शकता. असं बोला तुम्ही. हो, तुम्हाला किती एकर शेती आहे? भूमी आहे का? काहीच नाही. एकूण तुमचे भाऊ? या. नमस्कार. जय महाराष्ट्र. शेतकरी काय समस्या आहे तुम्हाला? आपल्या गावात शाळा गिडा नाही इथे. काय नाही? शाळा नाही. अच्छा. शाळेचं शाळेची जरा परिस्थिती आहे, मुलाला लांब जाणं पडतं. त्यासाठी आपण कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊ आपण, आणि जिल्हा परिषदेला देऊ एक निवेदन, आणि एक मुख्यमंत्री साहेबांना देऊ. हा, परवाच माझी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आमची भेट झालेली होती. आणि तुमची अजून काय समस्या आहे? शेतकरीविषयी काय, पाण्याविषयी काय समस्या? पाणीची प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ना ठिबकचा वापर करा. ठिबकमुळं आहे ना जवळजवळ 80% पाणी वाचतं. 80% पाणी वाचतं. एक शेततळ करा. शेततळ आता कृषी संजीवनी मार्फत म्हणा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनामार्फत भरपूर योजना आलेल्या आहे. त्या तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला सर्व माहिती. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.